एक काळ होता जेव्हा बुलेट घेऊन फिरणारा पप्या फटफट करत दिमाखात जाऊन पेट्रोल पंपावर आडवी गाडी लावून फुलकर टाकी असा तोऱ्यात आवाज काढायचा. पण आता तोच पप्या पेट्रोलच्या अर्धा किलोमीटर रांगेत चिडचिप उभा असतो. गड्यावर अशी वेळ कशामुळे आली माहितीये का? एकाच गोष्टीमुळे, पेट्रोलमुळे. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर एकच गोष्ट दिसून येते, जिकडं बघावं तिकडं रांगाच रांगा. त्यात लोकांच्या चेहऱ्यावर चिंता. हैदराबाद मधल्या सभेत पंतप्रधान मोदींनी इंधन जपून वापरण्याचं आवाहन केलं. आता त्या आव्हानाला जवळपास 6 दिवस झालेत, पण या 6 दिवसात महाराष्ट्रात वातावरण अचानक बदललंय. काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंप कोरडे पडल्याच्या बातम्या समोर आल्या, तर काही ठिकाणी लोकांनी भीतीपोटी पेट्रोलचा जास्तीचा साठा करायला सुरुवात केली. त्यात सरकारकडून असं सांगितलं जातंय की 1 महिना पुरेल इतकाच साठा आहे. तरी बुलढाणा, वाशिम, पुणे, पालघर अशा भागांमध्ये रांगा वाढतच चालल्यात. पेट्रोल पंप बंद पडत चाललेत. पण आता हा प्रश्न फक्त पेट्रोलचा नाहीये, तर सामान्य माणसाच्या उद्याच्या जगण्याचा आहे. ऑफिसला जाणारा कर्मचारी, शेतात जाणारा शेतकरी, फूड डिलिव्हरी करणारा तरुण, सगळ्यांच्या मनात एकच भीती आहे, जरी परिस्थिती अजून चिघळली तर. या महाराष्ट्रात नेमकं किती पेट्रोल साठा शिल्लक आहे आणि राज्यात अशी परिस्थिती निर्माण कशी झाली आहे, याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. सध्या महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. मध्य पूर्वेमध्ये वाढलेला तणाव, विशेषतः इराण अमेरिका संघर्ष आणि होर्मुझ साम्राज्य परिसरातील अस्थिरता यामुळे जगभरात इंधन पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असल्यानं या परिस्थितीचा परिणाम आपल्या देशावर आणि त्यातही महाराष्ट्रावर होऊ लागल्याचं चित्र दिसतंय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा वापर जपून करण्याचं आवाहन केल्यानंतर राज्यात या चर्चांना आणखी उधाण आलंय. त्यानंतर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात साधारण 1 महिना पुरेल एवढाच पेट्रोल डिझेल साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली, तर काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तरी काही भागात पेट्रोल संपल्याचे बोर्डही दिसू लागले. भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पेट्रोलचा मोठा साठा उपलब्ध असला तरी परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित म्हणता येणार नाही, कारण जागतिक पुरवठा साखळीवरच सगळं अवलंबून आहे. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि एलपीजीचा काही प्रमाणात साठा उपलब्ध आहे, पण नागरिकांनी काटकसरीचं धोरण स्वीकारण्याची गरज आहे. त्यांनी स्पष्ट केलं की ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जग इंधन संकटाचा सामना करत आहे. होर्मुझ परिसरातील तणाव कमी झाला तर इथली परिस्थिती नियंत्रणात राहील, पण तिकडे संघर्ष वाढला तर इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवू नये असंही त्यांनी सांगितलं. या विधानानंतर राज्यातल्या बऱ्याच शहरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, धाराशिव, सांगली यासारख्या भागांमध्ये पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढली आहे. त्यात सोशल मीडियावर पेट्रोल सतत संपल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्यात. काही लोकांनी गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काही भागात टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागात ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेतीसाठी डिझेलची गरज असल्यानं शेतकऱ्यांमध्ये अधिक चिंता दिसून येते. तर काही पंपांवर 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांच्या रांगा शेकडो मीटर पर्यंत गेल्याचं चित्र समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात घडलेलं एक प्रकरण राज्यभर चर्चेत आलं. परभणीमध्ये काही पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डिझेल देताना सातबारा आणि आधार कार्ड दाखवण्याची अट घालण्यात आल्याचं समोर आलंय. पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार शेतीसाठी डिझेल घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा दाखवावा लागणार होता आणि त्यानंतरच त्यांना मर्यादित प्रमाणात डिझेल दिलं जाणार होतं. तिथं साधारण 100 लिटर पर्यंत डिझेल देण्याची मुभा देण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं. पण यामागचं कारण म्हणजे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंधन साठवणूक आणि काळा बाजार होण्याची भीती प्रशासनाला वाटत होती. त्यामुळे खरोखर शेतीसाठी डिझेल लागणाऱ्या शेतकऱ्यांनाच पुरवठा व्हावा म्हणून ही अट लावण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की पेट्रोल, डिझेल घेण्यासाठी आता सातबारा दाखवावा लागणार का? सामान्य शेतकरी आधीच संकटात असताना त्यांना पुन्हा कागदपत्रांच्या फेऱ्यात का अडकवलं जात आहे? या प्रकारामुळे परभणीतील अनेक शेतकरी संतप्त झाले. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाद झाल्याच्याही बातम्या समोर आल्या. शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की खरीप हंगाम तोंडावर असताना त्याचा ट्रॅक्टर, पाणी पुरवठा आणि शेतीची कामं मशागत करण्यासाठी डिझेलची गरज आहे. अशा वेळी सातबारा आणा, आधार दाखवा अशा अटी घातल्यानं वेळ आणि त्रास दोन्ही वाढतोय. काही शेतकऱ्यांनी प्रशासनावर अविश्वास दाखवत हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलंय, तर दुसरीकडे प्रशासनाचं म्हणणं होतं की परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत. दरम्यान राज्यभर वाढलेल्या चिंतेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढे येत परिस्थितीबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांनी घाबरून जाऊन जास्त इंधन खरेदी करू नये.
सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. भुजबळ यांच्या विधानामुळे लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न त्यावेळी सरकारकडून करण्यात आला. फडणवीस यांनी स्पष्ट केलं की 1 महिना साठा असणं ही सामान्य बाब आहे आणि त्याचा अर्थ उद्या इंधन संपणार असा होत नाही. केंद्र सरकार आणि तेल कंपन्या सातत्यानं पुरवठा व्यवस्थापन करतायत, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सरकारला सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं. सध्या महाराष्ट्रात माध्यमांमध्ये येत असलेल्या माहितीनुसार 1,59,00,000 लिटर पेट्रोल साठा शिल्लक आहे, तर डिझेल साठा 2,98,000 लिटर शिल्लक आहे. सरकारच्या स्पष्टीकरणानंतर काही प्रमाणात परिस्थिती शांत झाली असली तरी अनेक भागांमध्ये लोक अजूनही सावध भूमिका घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर विविध प्रकारचे मेसेजेस आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याने सामान्य माणसामध्ये संभ्रम कायम आहे. काही जणांनी घरात जास्तीचा पेट्रोल साठवून ठेवण्याचाही प्रकार केलाय. मात्र प्रशासनानं अशा प्रकाराला धोकादायक आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं आहे. विरोधकांनी मात्र या संपूर्ण मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जर परिस्थिती नियंत्रणात असेल तर राज्यभर पेट्रोल पंपावर रांगा का लागतायत, काही ठिकाणी इंधन संपल्याचे फलक का लावले गेले, शेतकऱ्यांना सातबारा दाखवून डिझेल का घ्यावं लागतंय. विरोधकांनी सरकारकडून स्पष्ट आणि पारदर्शक माहिती देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने जनतेमध्ये भीती पसरवू नये म्हणून योग्य संवाद साधायला हवा होता असं मतही अनेकांनी व्यक्त केलं. सध्या महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात इंधन पुरवठा पूर्णपणे बंद झालेला नाही, पण जागतिक घडामोडींमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रशासन आणि सरकार दोन्ही स्तरांवर परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात असलं तरी लोकांमध्ये सावधगिरीचं वातावरण आहे. परभणी सारख्या ठिकाणी सातबारा मागण्याच्या घटनेनं ही चिंता आणखी वाढवली. शेती, वाहतूक, उद्योग आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे पेट्रोल डिझेलवर अवलंबून असल्यामुळे अशा बातम्या समोर आल्या की लोक आपोआप घाबरतात. त्यामुळे सरकार आता वारंवार जनतेला आवाहन करते की अफवांवर विश्वास ठेवू नका, गरज नसताना साठेबाजी करू नका आणि इंधनाचा वापर काटकसरीने करा. बाकी मंडळी, तुमच्या गावात पेट्रोल बाबत काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.